नाही, ते आधी स्वतःला शिवसैनिक समजत होते पूर्वी. इथे भांडुपलाच होते ते. आणि आता ते बहुतेक त्यांनासुद्धा पुढल्या वेळेला तामिळनाडूत निवडणूक लढायची किंवा केरळला लढायची असा त्याची, कारण महाराष्ट्रात यापुढे जिंकणार नाहीत मराठीच्या मुद्द्यावर. त्याच्यामुळे त्यांनी जर प्रदर्शन केलेलं आहे, हा अण्णामलाई इफेक्ट आहे भाजपवरचा, रसमलाई इफेक्ट राजसाहेबांच्या भाषेमध्ये. तुम्हाला जीवाला काय टोचत नाही का की काय चाललं आहे महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या भावना काय आहेत, की तुम्ही मराठी माणसाला गृहीत धरताय? हाच प्रकार आहे ना. एक दिवसाआधी एक लुंग्या सुंग्या मुंबईत येतो तामिळनाडूतून आणि मराठी माणसावर हल्ला करून जातो, परत तो आव्हान देतो आणि तुम्ही त्यानं दिलेली लुंगी घालून फिरताय. काल मुंबईच्या सभेत होते, मग नवी मुंबईत गेले. कठीण आहे या लोकांचं, यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, हे वेडे झाले आहेत लोक, यांचा पराभव होणं गरजेचं आहे. काल